तर एका प्रतिष्ठित समाजसेवकाचा चेहरा, एक बनावट अश्लील व्हिडिओ आणि सुडानं पेटलेला रसिक बोरीचा. ठाण्यातील ओसवाल जैन समाजात नेमकं काय घडलंय? डिजिटल युगातील हा डिजिटल अत्याचार पाहून तुम्ही थक्क व्हाल. पहा रंगोली साडीच्या मालकाचा घाणेरडा गेम. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास. ठाणे शहर सध्या एका अशा बातमीने हादरलंय ज्याने माणुसकी आणि सामाजिक प्रतिष्ठेला कायम बसलाय. ज्या समाजात नीतिमत्ता जपली जाते तिथेच एका उपाध्यक्षांना बदनाम करण्यासाठी अश्लील व्हिडिओचं कारस्थान रचलं गेलं आणि या कथाचा मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर येत आहे रंगोली साडीचा मालक रसिक प्रेमजी बोरीचा. काय आहे हे प्रकरण, सविस्तर जाणून घेऊया. श्री ठाणे वर्तमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष वसंतजी लखमशी कारिया, 63 वर्षांचं वय आणि समाजात दांडगी प्रतिष्ठा. पण हीच प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी रसिक बोरीचा आणि त्याच्या टोळीनं एक नीच शक्कल लढवली. मोडस ऑपरेंडी काय होती? एका महिलेसोबत वसंतजी भाईंचा फोटो मॉर्फ करून बनावट अश्लील व्हिडिओ बनवला. बनावट सिम कार्ड आणि वेगवेगळ्या नंबरचा वापर करून हा व्हिडिओ संपूर्ण समाजात व्हायरल केला. हे केवळ बदनामीचं प्रकरण नाही, तर हा एक ज्येष्ठ व्यक्तीच्या अस्तित्वावर केलेला डिजिटल हल्ला आहे. पण हे सगळं का घडलं? यामागे आहे हा जुना सूड. 2023 मध्ये रसिक बोरीचावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी समाजाचा हित जपण्यासाठी वसंतजी कारिया यांनी बोरीचाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून तुला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही या ईर्षेतून रसिक बोरीचाने हे कारस्थान रचल्याचा आरोप आता होतोय. हा कट रसिकने एकट्याने रचलेला नाही, यात एक मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. कांतीलाल जुठालाल बोरीचा, उर्जी जुठालाल बोरीचा, समूभा गोऊवा जाडेजा, राभूबा गोडची भाटी या सर्वांनी मिळून हा विषयाचा आपल्याला समाजाला पाजलाय. आता कायद्याचा बडगा उगारला गेलाय. भारतीय न्याय संहितेचं कलम 356 आणि IT ऍक्टच्या 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सायबर सेल आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहे. आज संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरलाय. सवाल फक्त एका व्यक्तीचा नाही, तर उद्या कोणाची बदनामी अशीच केली जाईल का या भीतीचा आहे. रसिक बोरीचा अजूनही मोकाट का? धार्मिक संघटनांमध्ये अशा गुन्हेगारांना थारा कोण देत आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या डिजिटल दहशतीला चाप कधी बसणार?